हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. मी तर एकदम मस्त आहे. आता तुम्ही विचार करसाल की सकाळी सकाळी हे काय दाखवते आम्हाला. तर इथे नाश्त्यासाठी शेवया जशा उकळल्या ना, तर त्याचा जो आकार आहे ना, तो खूप छान झाला होता. जसं काय ते लावा येतो ना उकळत, तसा वाला. बहिणींची चाललेली इथे आवरावर, कारण त्या चाललेल्या गावाला त्यांच्या मम्मी पप्पांकडे. त्या मला म्हणत होत्या तू खूप मिस करशील मला. आणि आता काही मी 4-5 दिवस व्लॉग मध्ये नाही आहे. मी त्यांना बोललो बिलकुलही मिस करणार नाही, उलट मी खुश राहील. आणि माझे व्लॉग्सही खूप छान येतील तुम्ही नसाल म्हणून. जर तुम्ही माझे रेग्युलर व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहित आहे, आदूला जेव्हा नवीन कपडे घालतात ना, त्याला कळून जाते की आपल्याला बाहेर जायचंय. त्याला एवढी झोप लागलेली, पण बाहेर जायचं म्हणून तो काही झोपला नाही. फक्त मम्मी पप्पांना म्हणत होता चला लवकर निघायचंय आपल्याला. फ्लँकीज दे, फ्लँकीज दे. हाय हाय, फ्लँकीज दे. जय भीम करा. जय भीम, जय भीम, जय भीम. वहिनींच्या आवरावर चालू होती. त्यांनी गेट खोललं की आदूला असं वाटलं की मम्मी काय मला सोडून चालली, त्याच्यामुळे तो आहे असा तिथून पळून निघाला. आता सगळ्यांचं आवरून झालंच होतं. साहेबांना घालायचे होते सँडल, जे की नवीन होतं आणि खूप छान दिसतात ते सँडल त्याला. त्याचं लक्ष सँडल घालण्याकडे नव्हतं, सगळं काही गेटकडे होतं की हे लोक मला सोडून तर निघून जाणार नाही ना. कारण असं खूपदा होतं, काही काम असेल ना तर त्याला असंच आम्ही लाडीगुडी लावतो आणि निघून जातो. त्याच्यामुळं तो आहे ना आता गेटवरतीच लक्ष ठेवतो. मी त्याच्याकडून सगळ्यांना हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? चला चला लवकर सगळ्यांनी कमेंट करा आणि सांगा आपला डॉन कसा दिसत आहे ते. आणि हा आहे ना बाहेर चालला ना तर कोणालाही नाराज करत नाही, किस देऊन तर जाणारच. मी त्याला एक 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 पप्पी दे म्हणत म्हणत एवढं इरिटेट केलं की तो पळूनच गेला. आणि खुशी देख रहे हो बंदे के मुंह पे, अरे उसको अगर बाहर जाना होगा ना तर तो कोणालाच बघत नाही, आहे असा पळत सुटतो. तसंही आपल्याला सुद्धा बाहेर फिरायला आवडतं, तर तो लहान आहे, त्याला तर आवडणारच ना. मम्मी पप्पा जसे गाडीवर बसले, अरे मला पण बसवा कोणीतरी, असं त्याचं चालू होतं. पण आम्ही त्याला म्हणत होतो तू नको जाऊ, तू थांब इथे. पर वो भी वो शानस को पता था, आता नवीन कपडे घातले तर यांना पटकन बाय करतो आणि मी माझा निघून जातो. त्याला फक्त असं झालं होतं कधी ही गाडी स्टार्ट होते आणि कधी मी यांना सोडून जातोय, बाय बाय. संध्याकाळी आला होता दीदीचा कॉल. तसं दीदी कॉल करत नाही, ती फक्त करते आदूसाठी. बट आज तिने मला कॉल केला, ती झालेली बाहेर. आणि आमच्या बहिणींचा कॉल म्हणजे काही बोलणं नसतं, फक्त एकमेकींना बघणं असतं काही.